दिवसापूर्वी तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की हर्षवर्धन भाऊंना आपण तातडीने सिक्युरिटी द्यावी, त्यांची सुरक्षितता आणि कुठल्याही नागरिकाची हिंमतच कशी होते त्या लोकांची अशा धमक्या द्यायची। याचा अर्थ गृहमंत्री जबाब दो की गृहमंत्र्यांच्याच पक्षाच्या माणसाला एक धमकी देतो आणि मग गृहमंत्रालयाची काय भीतीच राहिली नाही या राज्यामध्ये। मग कोयता गँग असेल, कोण उल्हासनगरला सत्तेत असलेला माणूस आमदार बंदूक घेऊन चाललंय काय, हे अब की बार गोळीबार सरकार आहे असं झालंय। आणि हर्षवर्धन भाऊ बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सन्माननीय व्यक्ती आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही जर धमकी दिली तर ती आम्ही सहन करणार नाही। मग ह्याच्यात पक्ष वगैरे काही नाही, ही नैतिकता आहे आणि ही लोकशाही आहे, हे गुंडाराज नाही आहे, हे महाराष्ट्र आहे।